मागून नाही तर मग एकदा पट्टा सुरू झाला का आपल्याला दानका अवघड असतो. तुम्ही बघत असता ना आपला मग एकदा का दानका सुरू झाला का मागं सरकत नसतो पुन्हा. आणि मी काय वाईट नाही करीत बाबा, मी प्रामाणिक सांगतो, इथं बसलेल्या सगळ्या मायबापांना सांगतो, मी जातीवाद कधी करत नाही, मी जातीवाद नाही आहे. फक्त माझी भावना समजून घ्या. मी ना कुठल्या जातीला दुखवलंय ना कधी संत मंतांना दुखवलंय. माझं फक्त एक साधं स्वप्न आहे, जसे तुमचे लेकरं आहेत तसेच आमचे लेकरं आहेत. माझ्या गरिबांच्या लेकरा बाळाला शिकण्यासाठी नोकरीसाठी आरक्षण लागतं, याच्यात जातीवाद हाही कुठं. माझे मायबाप रात्रंदिवस कष्ट करतायत की माझी मुलगी मोठी व्हावी, माझा मुलगा मोठा व्हावा, त्यांनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, त्यांनी नोकरीत गेलं पाहिजे. माझ्याही माईला माझ्याही बापाला या राज्यातल्या वाटतंय की माझं लेकरू सुखी समाधानी झालं पाहिजे. आणि ते लेकरं सुखी समाधानी होण्यासाठी मी झुंज देतोय, मी लढतोय, इतकं झटतोय. फक्त गोरगरिबांचे लेकरं आरक्षण मिळून मोठे झाले पाहिजे, याच्यात जातीवादाचा काहीच संबंध नाही. आणि ते स्वप्न मी बघणार आहे, मरेपर्यंत बघणार. मला या गोरगरिबांच्या लेकराच्या मायबापाच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा आहे, त्यांचे लेकरं सुखी समाधानी झालेले बघायचेत. याच्यासाठी मी रात्रंदिवस झुंजतोय. मी कधी भेद केला नाही, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असा कधीही केला नाही. जे देवदेवतांनी सांगितलंय, जे वारकरी संप्रदायाने सांगितलं, या जनाचं कल्याण झालं पाहिजे, या जनाच्या कल्याणासाठीच मी झुंजतोय, बाकी काय करत नाही.